महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज पत्रकार परिषदेत चिखली मतदारसंघातील अनेक गावातील मतदारांची नावे ही गहाळ झाल्याचा आरोप केला आहे आणि या संदर्भात त्यांनी मोठे मोठे आरोपही केलेले आहेत। आपल्यासोबत चिखली विधानसभेच्या विद्यमान आमदार श्वेताताई महाले आहेत। ताई, काय म्हणाल? आज महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केले की या मतदारसंघात भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आणि त्यामुळे महाविकास आघाडीच्या जे फेवरेट गावं आहेत त्या गावातील सरपंच असू देत किंवा सामान्य मतदार असू देत त्यांची नावं गहाळ करण्याचा प्रयत्न सुरू आहे। महाविकास आघाडीला चिखली मतदारसंघामध्ये आपला पराभव डोळ्यासमोर दिसत आहे आणि अशा या पराभवाच्या गर्ततेमध्ये गेलेले जे महाविकास आघाडीचे नेते आहेत ते बेछूट आरोप हा करत आहेत। काल ज्या सरपंचाबद्दल तुम्ही आत्ता बोललात, कार्यकर्त्यांची नावं घेतलेत, गाडेकरताई म्हणून त्या ठिकाणी सरपंच आहे त्यांचं नाव त्यांनी घेतलंय, सपकाळ नावाचे त्यांचे कार्यकर्ते त्यांचं नाव घेतलंय। खरं तर भारताच्या संविधानामध्ये लोकशाहीमध्ये सर्वोच्च दान जर कुठलं असेल तर ते मतदानाचं दान आहे आणि अशा या लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न तर थोडा विचारसुद्धा महायुतीच्या कुठल्याही नेत्यामध्ये नाही आणि कार्यकर्त्यामध्ये सुद्धा नाही आहे। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये चिखली मतदारसंघामधून 17,000 नावं डिलीट केल्या गेलीत। डिलीट माझ्या मतदारसंघामध्ये चांडोळ असेल, बाकीचे काही गावं असतील, त्या ठिकाणी मतदानाच्या दिवशी लक्षात आलं की बरंच हेराफेरी झालेली आहे। आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना एकच आवाहन करतोय की बाबांनो, मतदार यादीचं वाचन करा, अभ्यास करा। लोकसभेमध्ये जो फटका आपल्याला बसला तो फटका आपल्याला त्या विधानसभेमध्ये बसला नाही पाहिजे। आपलं जे नावं आहेत ते नावं मतदार यादीमध्ये कशा पद्धतीने आले पाहिजे एवढं काम आपल्याला करायचं आहे। त्याच्या व्यतिरिक्त असं कुठलंही कार्य भारतीय जनता पार्टीत काय महायुतीचा कुठलाही नेता कार्यकर्ता त्या ठिकाणी करत नाही आहे। त्यांनी पण सरळ आरोप केला आहे की विद्यमान आमदार जे आहेत श्वेताताई महाले यांनी असं मतलब प्रशासनाचे जे अधिकारी आहेत यांना हाताशी धरून हे सगळं सुरू केलं आहे असं सुद्धा त्यांनी आरोप केला। हे बघा, मी तेच सांगितलेलं आहे की चिखली मतदारसंघामध्ये आणि एकंदरीत महाराष्ट्रामध्येच महाविकास आघाडीला त्यांचा पराभव दिसून आलेला आहे आणि त्याच्यामुळं ते रडीचा डाव खेळत आहेत। रोज नवीन काही ना काही फेक नेरेटिव्ह तयार करण्याचं काम करत आहे। ज्या सरपंचांबद्दल त्यांचं नाव घेतलं गेलं, ज्या कार्यकर्त्याचं नाव घेतलं, मी स्वतः तहसीलदारांशी बोलले, तहसीलदारांना म्हटलं हे 2 नावं आहेत का एकदा तुम्ही चेक करा। स्वतः तहसीलदार महोदयांनी सांगितलं की ज्या सरपंचताईंचा उल्लेख पत्रामध्ये होता, ज्यांचं नाव घेतलं त्यांचं नाव मतदार यादीमध्ये आहे। ज्या सपकाळ नावाचा त्यांचा कार्यकर्ता आहे त्याचं सुद्धा नाव मतदार यादीमध्ये आहे। म्हणजे बघा, नाव जर नसतं तर आरोप करणं एक वेळ आपण समजू शकलो असतो, परंतु स्वतः निवडणूक अधिकारी, या चिखली विधानसभेचा जो निवडणूक अधिकारी आहे ते निवडणूक अधिकारी त्या ठिकाणी सांगतायत की या दोघांचे सुद्धा नावं आहेत। याच्यावरून तुम्ही समजून घ्या, लोकसभेमध्ये जो फेक नेरेटिव्ह केला त्याच्यामुळे त्यांना थोडंफार जे यश आलं त्याच्यामुळे त्यांना वाटते प्रत्येक गोष्टीचं आपण राजकारण केलं पाहिजे, फेक नेरेटिव्ह केला पाहिजे। परंतु जनता ही त्या ठिकाणी हुशार आहे आणि भारतीय जनता पार्टीचा ब्रीदवाक्य आहे सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास। 5 वर्ष आम्ही समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम केलेलं आहे। काँग्रेसच्या काळात जेवढे कामं झालेले नाही आहेत, ठराविक काही समुदायांचे ते कामं आम्ही आज केलेले आहेत। मग असं असताना असं विचित्र मानसिकतेमध्ये राहून राजकारण कधीही आम्ही केलेलं नाही आहे। असे विचार काँग्रेसचे आहेत आणि त्याच्यामुळं हे त्यांच्याच डोक्यामध्ये असं काही प्रकारचं राजकारण करण्याचं येतं। पण त्यांनी आकडेवारी पण दिली आहे की 1700च्या वर जवळपास जे 7 नंबर फॉर्म आहे ते भरल्या गेलेले आहेत। 1700 लोकांची नावं ही मतदान यादीतून काढण्याचा प्रयत्न झाला आहे किंवा काढलेली आहेत। नेमकं वास्तव काय आहे? आज वास्तव काय? मी स्वतः काल निवडणूक अधिकारी चिखलीचे तहसीलदार यांच्याशी बोलले, त्यांना मी स्वतः पत्र दिलंय की हा जो काही
आरोप होत आहे त्या संदर्भात नक्कीच आपण चौकशी केली पाहिजे आणि एकही नागरिक, एकही मतदार हा मतदानापासून वंचित नाही राहिला पाहिजे अशा पद्धतीचं काम प्रशासनाने त्या ठिकाणी करावं. मला तहसीलदारांनी सुद्धा आश्वासन दिलंय की ताई नक्कीच आम्ही पारदर्शकतेने या ठिकाणी काय आहे ते बघू आणि कोणीही वंचित राहणार नाही अशा पद्धतीचं काम आमचं चालू आहे. म्हणजे सध्या कुणाचंही नाव मतदान यादीतनं काढलं गेलेलं नाही असं आपल्याला म्हणायचं. ज्या दोघांचं नाव घेतलं गेलं त्या सरपंच ताईचं आणि त्या सपकाळांचं, त्या दोघांचं नाव मतदार यादीमध्ये आहे. इतर 1700चं काय? त्या संदर्भात मी तहसीलदारांना बोलले की आपण अतिशय पारदर्शक पद्धतीने या ठिकाणी सखोल चौकशी करावी आणि कोणीही मतदानापासून वंचित राहणार नाही याची काळजी प्रशासनाने घ्यावी. आपण म्हणालात की फेक नेरेटिव्ह नक्की का करत असतील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी? मुंबईसारख्या ठिकाणी बसून ही प्रेस घेतलेली आहे आणि त्यात हे अशा गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत. तेच मी तुम्हाला सांगते, लोकसभेमध्ये फेक नेरेटिव्ह त्यांचा सेट झाला आणि त्या फेक नेरेटिव्हचा फायदा त्यांना झाला. त्याच्यामुळे त्यांना असं वाटतंय की महाराष्ट्रामध्ये सुद्धा कामाच्या बाबतीमध्ये, योजनांच्या बाबतीमध्ये आपण कुठंही महायुतीला अडचणीत आणू शकत नाही आणि त्याच्यामुळं चुकीच्या गोष्टीचं त्या ठिकाणी राजकारण करायचं, एक नेरेटिव्ह त्या ठिकाणी स्थापन करण्याचा प्रयत्न करायचा आणि त्या नेरेटिव्हचा फायदा त्यांना असं वाटतं की नक्कीच लोकसभेसारखा विधानसभेमध्ये सुद्धा होईल. परंतु हे जेवढे काही फेक नेरेटिव्ह आहे ते प्रत्येक वेळी काम करत नसतात. आम्ही 5 वर्ष, सुरुवातीचे 2.5 वर्ष तर महाविकास आघाडीचे होते, परंतु सरकार आल्यानंतर महायुतीच्या 2.5 वर्षामध्ये आम्ही फक्त आणि फक्त सर्वसामान्य जनतेला, शेतकऱ्यांना, महिलांना, युवकांना डोळ्यासमोर ठेवून त्या ठिकाणी काम केलेलं आहे. पण त्यांनी तुमच्यावर आरोप केले, त्याबद्दल काय म्हणाल? हो, मी तेच सांगते ना, आम्ही कामं केलेले आहेत. जनतेमध्ये आज प्रत्येकाच्या तोंडामध्ये महायुतीचं नाव आहे आणि ही जी परिस्थिती आहे, ही परिस्थिती बघून त्यांच्या पायाखालची वाळू सटकलेली आहे. आजच त्यांची मानसिकता ही पराभवाची झालेली आहे आणि त्या पराभवाच्या मानसिकतेमधून हे अशा पद्धतीचे बेछूट आरोप करत आहेत. तर नक्कीच आज महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जे काय चिखली विधानसभेच्या बाबतीत आरोप केलेले आहेत, विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली, आमच्या कामामुळे मतदारसंघात आमची परिस्थिती मजबूत आहे आणि त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळे ते बेछूट आरोप करत आहे असं श्वेताताई महाले यांचं म्हणणं आहे. कॅमेरामन शांतारामसह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, चिखली, बुलढाणा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.